तर मित्रांनो नमस्कार. कमळी आणि लक्ष्मी निवास या मालिकेच्या महासंगममध्ये आज आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता अनिका तर त्या लक्ष्मीच्या घरून पळून गेली होती, कारण की तिला ते गावछाप काम अजिबात आवडत नव्हतं. लक्ष्मीच्या घरी तिला पीठ वगैरे काढणं, दळण दळणं, पॅकिंग करणं हे सगळं काम लावलं होतं. त्याच्यामुळे ती काल त्यांना चकलांडी देऊन तिथनं पळून गेली ती, पण तिला परत तिथं यावंच लागलं, कारण की तिचे इकडं मॉडेल कपडे आणि तिथं तिला एकदम गावठी कपडे घालावे लागतात. आता त्यावेळी तिथे मात्र जयंत येतो. अनिकाला जयंत विचारू लागतो, अनिका प्लीज माझे काम करशील का गं, मला सांगशील का ती कमळी कुठे राहते म्हणून. तर त्यावेळी अनिकाला तर कमळीचं नाव घेतलं की अगोदर ती चिडते, म्हणू लागते काय रे जयंत, तुला त्या कमळी टंबळी गावच्या मुलीहून काय करायचं आहे. तर त्यावेळी जयंत म्हणू लागतो, प्लीज अनिका माझं एक काम करणं, मला सांग ना फक्त ती कुठे राहते तर. पण तेवढ्या वेळात अनिका म्हणते, तुला काय करायचं आहे काय माहिती, ती माझ्याच कॉलेजमध्ये आहे. पण त्यावेळी जयंत म्हणू लागतो, हो ती तुझ्या कॉलेजमध्ये आहे, पण ती एक्झॅक्ट राहते कुठं मला ते सांग ना. पण तेवढ्या वेळात अनिका म्हणू लागते, कारण की ती अशी सांगत असते की जसं काय ती बावळट मुलगीच आहे. खरं तर अनिकापेक्षा कमळी खूप हुशार आणि खरंच छान मुलगी आहे. पण अनिकाचा ॲटिट्यूड कुठं संपतच नाही, कारण की ती खूप मोठ्या घरातली मुलगी असल्यामुळे. कमळी काय आपली गावाकडून आलेली मुलगी आहे. पण तेवढ्या वेळात अनिका म्हणू लागते, तुला काय करायचं काय माहिती, ती माझ्याच कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आहे आणि ती जवळच एक हॉस्टेल आहे ना, ती तिथे राहती. आता जयंतनं तेवढं विचारल्याच्या नंतर जयंतचं काम झालेलं असतं. आता जयंतला फक्त त्या कमळीचा शोध घेऊन त्याला त्याच्या जानूचा शोध लावायचा असतो, म्हणून जयंतनं मात्र हे सगळं अनिकाला विचारून घेतलेलं असतं. तर दुसरीकडे कामिनी मात्र संतोषच्या मदतीने गौरीचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. संतोष मात्र कामिनीजवळ असतो. त्यावेळी कामिनी म्हणू लागते, हे बघ संतोष, मला ना एका व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे. पण तेवढ्या वेळात संतोष म्हणू लागतो, मला सांगा तर पहिले तुम्ही कोणत्या व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे. पण त्यावेळी लगेच कामिनी सांगू लागते की ती एक ना बाई आहे, ती बाईचं नाव गौरी आहे आणि मला तिचा शोध घ्यायचा आहे, मला तिच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. आता संतोषला काय कामिनीनं थोडेफार पैसे काय दाखवले, तर संतोष मात्र कोण्याही थडाला जाऊन त्या बाईचा शोध घ्यायला बसला. संतोषला फक्त त्याचा हवासा म्हणजे फक्त पैसाच असतो. तेवढ्या वेळात कामिनीनं तसं सांगितल्यावर संतोष म्हणू लागतो, बघूया आपण त्या बाईला शोधून काढूया, पण मला तुम्ही किती पैसे वगैरे देसान काय, त्यांच्या ती डील होऊन जाते. दुसरीकडे कमळीने मात्र जानूला मात्र तिच्या हॉस्टेलवर तिची बॅग वगैरे तिला घेऊन ती आलेली असते. तर दुसरीकडे मात्र जयंतला कमळीचा शोध घ्यायचा असतो आणि कमळीला विचारून मात्र त्याला त्याच्या जानूचा शोध घ्यायचा असतो. म्हणून मात्र जयंत त्या कॉलेजला येऊन पोहोचतो. तिथे एका मुलीला विचारू लागतो, प्लीज मला सांगशील का इथं गर्ल्स हॉस्टेल कुठं आहे. तर ती मुलगी सांगू लागते, इथे एक बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला ते गर्ल्स हॉस्टेल आहे. त्यावेळी मात्र जयंत तिथे येतो. जयंत मात्र जिथे तिथं शोधत असतो की कमळी कुठे राहत असेल म्हणून. तर कमळी दुसरीकडे जानूला सांगू लागते की इथं ना तू अजिबात काळजी करायची नाही, तू फक्त निवांत राहायचं. आता जानू एका खुर्चीवर बसते आणि फक्त कमळीकडे बघू लागते आणि मग कमळी सांगू लागते, तू बिंदास राहायचं, अजिबात काळजी करायची नाही, काही गरज लागली तर बिंदास आपल्याला सांगायचं तू, आणि तुला इथं ना कुणीही शोधायला येणार नाही. त्यावेळी जानूला मात्र विश्वास बसतच नसतो. कमळी मात्र तिला पटवून देत असते, अगं जानू तू कशाला टेन्शन घेतेस, मी सांगते ना तुला, तुला इथं त्रास द्यायला तुला शोधायला इथं कुणीच येणार नाही, आणि जर तुला त्रास द्यायला कुणी आलं ना तर त्याच्याशी मी एकटा भिडतो. कमळी मात्र जानूला हे सगळं सांगत असते. तर मग कुठं जानूच्या चेहऱ्यात थोडीफार स्माईल येत असते. तिला भीती या गोष्टीची असते की मला फक्त त्या जयंतच्या घरी परत जायचं नाही, त्याला का मी एकदा दिसले ना तो मला परत त्या जेलखान्यामध्ये घेऊन जाईल, कारण की जयंतचं वागणं खूप विचित्र असतं. पण आता तेवढ्या वेळामध्ये कमळी सांगू लागते, मी तुला 100% गॅरंटी देते परत तो जयंत तुला शोधायला इथे येणारच नाही. पण मात्र जयंत त्यांच्याच रूमच्या बाहेरून उभं राहतो. तो परत एखाद्या व्यक्तीला विचारीन कमळीची रूम कोणती आहे आणि मग बाकीची तो चौकशी करून घेईल. तर मित्रांनो बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.